ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे। एक महत्त्वाची बातमी, एकीकडे बहुचर्चित मिसिंग लिंकचं लोकार्पण होणार आहे, पण त्याचबरोबर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। महाराष्ट्र दिनाला लागून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे गावी निघालेले प्रवासी या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेत। गेले कित्येक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे आणि गेली कित्येक तास हे प्रवासी या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडलेत। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील ही वाहतूक कोंडी आहे आणि खालापूर जवळील हे सगळे दृश्य आपण बघतोय। महाराष्ट्र दिनाची सुट्टी आणि त्याचबरोबर लॉंग वीकेंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात हे प्रवासी घराकडे निघालेले आहेत, पण त्याचबरोबर या मोठ्या प्रमाणात प्रवासी इथे निघालेल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी इथे निर्माण झाली आहे आणि याच वाहतूक कोंडीचा फटका आता सगळ्याच प्रवाशांना बसतोय। गेली कित्येक तास हे प्रवासी अडकून पडलेले आहेत आणि संथ गतीने ही वाहतूक आता हळूहळू पुढे जाते। त्यामुळे 2 तासांच्या ऐवजी एकाच ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 तास देखील लागू शकतात। त्यामुळे जर तुम्ही घरातून बाहेर पडणार असाल तर ही अतिशय अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे, कारण गेली कित्येक तास ही वाहतूक कोंडी तशीच्या तशीच आहे। त्यामुळे जर पडणार असाल तर विचार करून बाहेर पडा, अशी महत्त्वाची बातमी ही तुमच्यासाठी आहे। कारण मुंबई गोवा महामार्ग असेल, पुणे सातारा महामार्ग असेल किंवा मुंबई पुणे महामार्ग असेल, सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे। वेळोवेळी आपण सगळे अपडेट्स जाणून घेतो आहोत, पण वाहतुकीची कोंडी ही वाढतच चाललेली आहे। वाहनांच्या रांगा या वाढत चालल्या आहेत। त्यामुळे गेली कित्येक तास हे प्रवासी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अडकून पडलेत। एकीकडे आज मिसिंग लिंक या बहुचर्चित प्रकल्पाचं लोकार्पण पार पडणार आहे, पण दुसरीकडे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। खरं तर आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिवस आहे आणि त्यामुळे आज सुट्टी आहे आणि त्यानंतर एक लॉंग वीकेंड देखील येतोय। शनिवार रविवारची देखील सुट्टी आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी हे पुण्याच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यानंतर ही मोठी वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। कारण सुट्ट्या असल्यामुळे जवळपास सगळेच प्रवासी हे घराच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी इथे निर्माण झाली आहे। तर दुसरीकडे आज मिसिंग लिंक या बहुचर्चित प्रकल्पाचा लोकार्पण पार पडणार आहे आणि एकीकडे आपण बघतोय की ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। तर या वाहतूक कोंडीचे सगळे अपडेट्स आपण वेळोवेळी जाणून घेणार आहोत। आपले प्रतिनिधी या सगळ्या गोष्टींचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, पण आत्ताचे हे चित्र अतिशय भयावह आहे, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी तिथे निर्माण झाली आहे। प्रचंड ऊन बाहेर आहे, तापमान वाढत आहे आणि त्यानंतर ही वाहतुकीची कोंडी, त्यामुळे प्रवाशांना एकीकडे तापमानाचा देखील त्रास सहन करावा लागतोय आणि दुसरीकडे ही वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे। आता या प्रवाशांमध्ये काही लहान मुलं देखील असतील, काही वयोवृद्ध देखील असतील, काही आजारी व्यक्ती देखील असू शकतात, काहींना उपचारासाठी देखील जायचं असेल। त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या आहेत आणि त्यांना आता या सगळ्यांचा त्रास सहन करावा लागतोय। एकीकडे उन्हाचा त्रास आणि दुसरीकडे या वाहतूक कोंडीचा, या ट्रॅफिक जॅमचा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे प्रवासी वैतागलेले आहेत